उपोषण सोडण्यासाठी वांगचूक यांच्या 3 अटी आहेत। 3 पैकी एक मागणी ही पूर्ण केल्यास उपोषण सोडणार। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची प्रमुख मागणी त्यांनी मांडली आहे। वांगचूक यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या अटींसंदर्भात माहिती दिली। सोनम वांगचूक यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे। पहिली अट, सरकारने शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी, पेपर लीक सारख्या मुद्द्यांवर जबाबदारी घ्यायला हवी। जर आम्ही आणि कॉकरोच जनता पार्टीचे नेतृत्व संसदेच्या दरवाजापर्यंत पोहोचलो आणि तिथे विविध राजकीय पक्षातील खासदार नेत्यांकडून आम्हाला हा मुद्दा संसदेत प्रामुख्याने उपस्थित करण्याचं आश्वासन मिळालं तर हे उपोषण सोडू, अशी त्यांची दुसरी अट आहे। तसेच जर आपल्या प्रकृतीमुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे तसे करणं शक्य झाले नाही तर रुग्णालयात वरील अटींची पूर्तता करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे। तर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची प्रमुख मागणी आहे। वांगचूक यांच्या 3 अटी आपण पाहतो। सरकारने नीट मधल्या अपयशाची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे, अशी अट ठेवली आहे। तर सर्वपक्षीय खासदारांनी अधिवेशनात हा मुद्दा मांडावा, याचं आश्वासन द्यावं, अशी त्यांनी मागणी केली आहे। सर्वपक्षीय खासदारांनी हॉस्पिटलमध्ये येऊन आश्वासन दिलं तरी चालेल, असं वांगचूक यांनी या पोस्टमधून म्हटलंय। तर या संदर्भात सोनम वांगचूक यांच्या पत्नीची प्रतिक्रिया समोर आली आहे, ऐकूया। 3 बातें बहुत अहम है। आज पहले प्रोटेस्ट पे हम फोकस करेंगे कि ये बहुत शांतिपूर्वक तरीके से हम करें, हम मुद्दे पे फोकस रखें। एजुकेशन का मुद्दा जो इस देश की बहुत ज़रूरत है, और सतर्क रहें।